हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असताल. तर दिवाळी जवळ येते तर शॉपिंग ही सगळीकडे चालूच आहे. तर आम्हीही आज आणि उद्या शॉपिंग करणार आहे. हे 2 दिवस आमचे शॉपिंगमध्येच जाणार आहे असं मला तर वाटतंय. तर बघूया आता कशी आणि काय काय शॉपिंग होते. तर त्यासाठी मी आधी तयार होते. भेटूया थोड्याच वेळात. रेडी होण्याआधी मशीनमधले कपडे वॉश करून झाले होते, तर ते म्हणलं आधी सुकायला टाकूया. आणि किचन वगैरे पण सगळं आवरून झालं होतं माझं. जेव्हा आपण बाहेर जातो आणि बाहेरून आल्यानंतर घर क्लीन स्वच्छ असेल ना तर फ्रेश वाटतं, त्यामुळे मी घर आवरूनच जाते बाहेर. तर गाईज, आता मी रेडी झाली आहे शॉपिंगला जाण्यासाठी. मला शॉपिंग करायला खूप आवडतं, तसं तर सर्वच मुलींना शॉपिंग खूप आवडते. तर बघूया ब्लॉग कसा कसा होतोय, तर तुम्ही कंटिन्यू करा. तर इथे दुपारचे 2:45 वाजत आले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत. तसं तर आज आम्ही जाणार नव्हतो, उद्याच जाणार होतो, पण ह्यांना थोडाफार टाईम होता तर म्हणलं आज जे काही घेता येईल ते घेऊया, म्हणजे उद्याचा थोडाफार टाईम वाचेल. तर ह्यांच्या खरेदीसाठी आम्ही एका शॉपमध्ये आलो होतो. तर तुम्ही पाहू शकता सर्वांचीच दिवाळीच्या खरेदीची सुरुवात झाली आहे. 1.5-2 तासानंतर शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो मार्केटमध्ये जाण्यासाठी. आम्ही मार्केटमध्ये आल्या मी इथे पणत्या घ्यायला सुरुवात केली होती. खूप छान छान डिझाईनच्या पणत्या होत्या. कलर दिलेल्या पण पणत्या होत्या, विदाऊट कलरच्या पण पणत्या होत्या. मी इथे विदाऊट कलरच्या पणत्या घेतल्या. त्यानंतर मी इथे एका शॉपमध्ये आले होते. मला साडीवरती मॅचिंग ज्वेलरी घ्यायची होती. हे शॉप तसं छोटंच आहे, पण ह्यांच्याकडे व्हरायटी वगैरे खूप छान असते आणि ह्यांचे रेट पण व्यवस्थित असतात. त्यामुळे मी ह्या शॉपमधून पण आर्टिफिशियल ज्वेलरी घेते. तर आता आम्ही फिरून फिरून खूप दमलोय, म्हणलं पाणीपुरी खाऊया. तर इथं आलोय आम्ही एका शॉपवर पाणीपुरी खायला. मी बघू शकता तिथं पाणीपुरी ते घ्यायला गेलेत. आता आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 2 आणि आज पण आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची आहे. तर काल थोडीच झाली होती, आज पण करायची आहे. तर आम्ही निघणार आहोत. त्याआधी म्हणलं थोडाफार नाश्ता करून जाऊ. तर मी त्यासाठी केला आहे सांबार, इडली आणि चटणी बाकी आहे, आता ते पण करून घेते. सुरुवातीला मी इडलीच्या पात्राला व्यवस्थितपणे तेल लावून घेते आणि त्यानंतर इडल्या लावते. तर सांबार तर झालेला आहे, इडली 10 मिनिटात होऊन जाईल. आता मी चटणी करायला घेते. तर चटणीसाठी आपल्याला लागणार आहे ओल्या नारळाचं खोबरं खिसून घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या माझ्याकडे कमी होत्या म्हणून मी थोड्या फिक्या पण मिरच्या घेतल्या आहेत, लिंबू घेतला आहे, साखर, मीठ, कोथिंबीर, पुदिना. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पुदिन्याचा काही छान वास येतोय. आमची सोनू छानच चटणी बनवते. हो का? थँक्यू. चला आता पटकन नाश्ता करायला घेऊया आपण. हो घेऊया, मला पण खूप भूक लागली आता. चल लवकर. तर चला मी इथे नाश्ता करून घेते, खूप भूक पण लागलेली होती. नाश्ता झाल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये आलो. तर मी इथे दाराला लावण्यासाठी पट्टी आणि दरवाजाला लावण्यासाठी शुभलाभ आणि स्वस्तिक हे घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो पुढे काही वस्तू घेण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता खूप गर्दी झाली आहे दिवाळीमुळे, सगळ्यांचीच खरेदी चालू झालेली आहे. त्यानंतर आम्ही एका इलेक्ट्रिक शॉपमध्ये आलो. आम्हाला गॅस गीझर घ्यायचा होता. तर तो दादा खूप छान प्रकारे सर्व गॅस गीझरची माहिती ह्यांना सांगत होता.
गिझरमध्ये पाणी इन्स्टंट वगैरे गरम होतं आणि सोपं जातं, म्हणून आम्ही गिझर घेतला. आणि ही दरवाजामध्ये टाकायला पाय पुसणं घेतलं ग्रीन कलरचं, ते चांगलं असतं असं म्हणतात, म्हणून हे आम्ही पाय पुसणं पण घेतलं. आणि आता दिवाळी आली तर हे उंबरठ्याला लावायला हे घेतलं पट्टी. आणि दारावरती लावायला हे हत्ती घेतले शुभ लाभ. आणि हा छोटासा गणपती स्वस्तिक मध्ये खूप छान आहे. आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये ना महालक्ष्मीची मूर्ती नव्हती, त्याच्यामुळे मग ही आम्ही महालक्ष्मीची मूर्ती घेतली. खूप सुंदर अशी महालक्ष्मीची मूर्ती घेतली आम्ही. आणि त्याच्यानंतर रांगोळ्या घेतल्या दिवाळीमध्ये रांगोळी काढण्यासाठी. आणि अजून एक कामधेनू गायीची मूर्ती घेतली. गाय आणि वासरूची मूर्ती घरामध्ये खूप शुभ मानली जाते ठेवलेली, तर म्हणून म्हणलं ही मूर्ती घेतली. आम्ही पितळामध्ये बघत होतो, पण पितळामध्ये काय आम्हाला फिनिशिंग पाहिजे तशी भेटत नव्हती, म्हणून मग ह्याच्यामध्ये घेतली. ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. तर अशी थोडीफार शॉपिंग केली आज आम्ही. आणि काल पण केली होती, पण ती काय आता दाखवली नाही, आज केली. ती आज समोर आहे म्हणून ती दाखवण्यात आली. तर चला, इथंच मी माझा ब्लॉग संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा.